नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज 29 डिसेंबर पासून माळेगावची यात्रा चालू झालेली आहे। ही यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असते। तर या यात्रेमध्ये काय काय आलेलं आहे आणि याचं नियोजन कसं असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग। माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते आणि या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो यात्री दरवर्षी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। याबरोबरच या यात्रेमध्ये पशु पक्ष्यांचा सर्वात मोठा बाजार सुद्धा भरतो, ज्यामध्ये घोड्यांच्या बाजारासाठी माळेगावची यात्रा ही प्रसिद्ध आहे। माळेगाव हे नांदेड शहरापासून साधारणतः 50 ते 55 किलोमीटर दूर आहे। या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला नांदेड जिल्ह्यातून परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातून बसेस सुद्धा अवेलेबल असतात आणि बसेस सोबतच या ठिकाणी आपण खाजगी वाहनाने सुद्धा येऊ शकतात। या ठिकाणी टू व्हीलरच्या पार्किंगसाठी आपल्याला साधारण 50 रुपये लागतात आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी 100 रुपये लागतात। आता आपण माळेगावच्या खंडेरायाच्या मंदिराचा इतिहास आणि या यात्रेबद्दल जाणून घेणार आहोत। कसं आहे बघा, इथं पहिले असं इथं दंडकारण्य असल्यानं होतं, जंगल असा सगळा संपूर्ण रानानं असा जंगलच होता। पण इथं कसं काय, इथं व्यापारी कुणी याचे तिकडे जायचे, पण अचानक त्या व्यापाऱ्याचा इथं मुक्काम पडला। काय ते व्यापार करताना काही माल आपला असायचा, मग ते इथं खंडोबानं स्वतःचं आपलं रूप बदललं महादेवानं आणि एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये गेला। त्यावेळेस विचारलं त्या व्यापाऱ्याला की तुमच्या ह्या घोण्यामध्ये का आहे, पोत्यामध्ये का आहे? मग त्या व्यापाऱ्याला वाटलं पाहिजे काय तो चोर मूर आहे काय बाबा, इतकं पुसाले आम्हाला आहे चौकशी करायला, की त्यानं सरळ सांगितलं बा आमच्या पुशी काही बी नाही, ह्याच्या सगळे धोंडे भरलेले तर आम्हाला घडवायसाठी न्या जाऊ म्हणून त्या व्यापाऱ्यानं सांगितलं की मग ते असणारा देवानं आपलं रूप बदललं ते निघून गेला। मग ते सकाळ दुसरी दिवस लगेच घंट्यानं ते उचलू लागले तर काय नुसते धोंडेच होऊन बसले। मग अनेक देवानं सांगितलं बाबा त्या धोंड्यामध्येच एक शिवलिंग आहे, चबुद्र आहे आणि मी तुम्ही स्वतः एक वेश बदलून आलो, तुम्ही सुद्धा असताना भक्त असल्यामुळे तुम्हाला मला ओळखू आलं ना, पण तिच्यातच खरा खंडोबा हा शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग आहे, ते शिवलिंग तिथं तुम्ही स्थापन करा असं त्या देवानं सांगितलं होतं। आता अनेक दुसरे ते काय सांगते तर की बाबा इथं तांदळाचे व्यापारी जात होते, मग तांदळाच्या व्यापाऱ्याचा इथं मुक्काम पडा होता म्हणून, मुक्काम पडा तर मग रात्रभर इथंच आपलं सिधा सामुग्री करून शिजून खाली आणि सकाळच्या परी आता पाठ उचलले की आपला पसारा उचलाय गेले, ते उचलच ना झालं म्हणून। बायला कसं उचललं झालं म्हणून असं ते उकलून बघितलं तर काय मध्ये असं शिवलिंग निघालं मधातून। शिवलिंग निघाल्यावर म्हणलं अरे बापरे, म्हणलं मग तिथं देवानं दृष्टांत दिला की बाबा इथं महादेवाच्या खंडोबाच्या रूपानं मी आलेला, इथं स्थापन करा असं देवानं सांगितलेलं आहे। आणि मग ही माळेगाव यात्रा कधीपासून भरते आपल्या? आता माळेगावची यात्रा आता काही 4-5 वर्षापासून आहे की आम्हाला कळला तेव्हापासून आहे यात्रा, पण सरासरी तर सांगतात बा 4-5 वर्षापासून यात्रा भरपूर भरते। हां, 400-500 वर्षापासून भरते अशी। आणि मग माळेगाव यात्रेमध्ये काय काय असतं याचं नियोजन? आता जो का बघा सगळे प्राणी संग्रहालय होते इथं, हुंट, गाढव, घोडे, हत्ती, तर पशु प्रदर्शन होत होते, तर प्राणी संग्रहालय येत होतं इथं, प्रत्येक प्राणी इथे मिळत होता। आता जरा कालानुसार जरा प्राणी जरा थोडे कमी झाले। किती दिवस चालते जत्रा? हे तर जत्रा बघा आता भरपूर म्हणलं तर 10 दिवस भरपूर चलते जत्रा। दरवर्षी माळेगावची यात्रा ही खंडोबाच्या पूजनाने आणि देवस्वारीने चालू होत असते आणि पालखी झाल्यानंतर 3 ते 4 दिवस सर्व सरकारी कार्यक्रम असतात।
ही यात्रा साधारण 20 ते 25 दिवस चालते. तर या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल लागलेले असतात, ज्यामध्ये आपल्याला खरेदी विक्रीसाठीचे वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळतात. आणि माळेगाव यात्रेची गर्दी आपण पाहू शकता. आज माळेगाव यात्रेमध्ये सर्वात मोठा प्राण्यांचा बाजार सुद्धा भरतो, ज्यामध्ये गाढवांची खरेदी विक्री, याबरोबरच घोड्यांची खरेदी विक्री, उंटांची खरेदी विक्री, गाय, बैल, अश्व यांची सुद्धा खरेदी विक्री होत असते. याबरोबरच त्यांच्या विविध स्पर्धा सुद्धा होत असतात. माळेगाव हे महाराष्ट्रातील घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठीचं सर्वात मोठं केंद्र सुद्धा आहे. येऊ दे परत. सोबतच माळेगाव यात्रेमध्ये खाण्याचे सुद्धा शेकडो स्टॉल लागलेले असतात, ज्यामध्ये आपल्याला व्हेज, नॉन व्हेज सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ पाहायला मिळतील. तर मग या वर्षीच्या माळेगाव यात्रेमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.